एक मैदान डबल लग्न करून माझं वाटोळा केला कसं लागलं मला या आपल्या घरात आणलं तुला हे तू अवधसा तू आलीच अवधता माझ्या संसारात मी ठरवायला हा अंगात जीव नाही पुरावर बदल 9 महिने उठणार नाही काय ग तुझ्या अंगात काय हा हात करून आता 15 महिनाभर पडली होती बोल तू कुठे चल बाजूला ताकद कमी राहते माझी तू बाजूला हो काय करायचं दोन खेळणे आता मध्ये लागलाय गोंडा फोळायला शाण्या माणसांना तिला बाहेर काढा पाहिजे नव्हतं मासनी हा काय देखना दिसतो मी लगीन दुसरा करून घेतले ते बघ मी देखना असू दे ना तर हेकना असू दे ती एवढा अपमान कधी मी एवढं काय तुम्हाला बोलले का कधी का हात सोड हात सोड हे सोड कसं हा आता कसं वाटतंय दोन लग्न कशी फजी कसं वाटतंय कारभारी तिला बाहेर काढा मी काय म्हणतो ह्याच्यावरचा भाग तोडून मी घेतो खालचा भाग तो वाटतं करा आणि मोकळं व्हा मी काय म्हणतो जरा ऐकून घ्या काय झालं आपण ऍडजस्ट करूया ऍडजस्ट काय नाही हे पूर्ण मलाच पाहिजे हे बघा एक तर ती राहील ना तर मी राहील मी राहतो तुम्ही जावा इथनं तू राहतेच होय पहिली बायको मी आहे नक्की जरा पहिली जरी असली तरी मी पण लग्न करून आल्या मग तिला काय उचलून आणली तिला बी लगीन करूनच आणल्या मग तिला करून घेतली तर मला कसला करून घ्यायला आल्या? सांगा डोकं फिरलं तर माझं त्या नाऱ्याचं ऐकून कुणाचं ऐकून त्या नारायणच कळ लावली कळीचा नारा त्यो माझ्या जन्मात वाटोळं केलं त्या असतं. नाऱ्यानंच की हे बघा तुम्ही तिथं शांतवाचा मी याच्यावर मार्ग काढतो नाही बोल मार्ग कशाला तुम्ही चालू पडायत ना मी बाहेर पडतोय की मग? तुला करतो थांबतो गंमत बरोबर शांत बसायचं मी काय म्हणतोय श्याम चिताने मिटवूया होय होय आता मिटवायचं चांगलं थांबा चांगलं मिटवतो थांब तुझं करतो बरोबर काय करतीस इथं शंकर पार्वतीचा वाद मोठ्यानं चालू झाला द्यावं लागलं सगळं बघायला पार्वती म्हणते मी दंगा करून द्यायचा चालणार नाही माझा नवऱ्याचा राग लय वाईट म्हणाली शंकर बी म्हणते मी बी दंगा लय करून चालणार नाही पार्वतीचा राग दोघांना बी प्रेम बी ठाऊक होतं आणि दोघांचा राग बी एकमेकाला ठाऊक होता दोघं बी शांत झाली पार्वती काय म्हणते बघा एक तर ते राहिले तर मी राहीन पण हे निवडणं तुम्हाला फार कठीण आहे होय की कारण जसं माझ्या संग लग्न केलं तसं तुम्ही बी तिच्या संग लग्न केलंय तर. केलं एका मेहनत एक सर्व राहते ती तर राहील मी तर राहीन हे तुम्हाला मी निवडायला सांगत नाही हा. इथे एक पैज लावूया कसली पैज लावायच्या अशी हा आमच्या दोघींच्या समोर तुम्ही पळत पुढे जायचं बर आमच्या पुढे तुम्ही पळत जायचं तुमच्या दोन्ही हाताला आम्ही दोघी पळणार बर तुमच्या दोन्ही बाजूंना आम्ही पळत जाणार बर जिच्या हातात पहिल्यांदा तुमचा हात जाईल ती तुमच्या जवळ राहील जी पैज जिंकल ती तुमच्या संग संसार करेल बरोबर जी पैज हारेल म्हणजे जिंकलेली आहे तिनं काय सांगेल ती तिनं ऐकायचं चालते की पैज मी जिंकलो तर मी संसार करेन गंगादेवीला मी काय सांगेल तिनं ऐकायचं बरोबर आणि ती जिंकली पैज तर ती तुमच्याजवळ राहील ती काय सांगेल ती मी ऐकणार चालते की जावा समोर पळत काय इकडं चढत आहे इकडं सकल आहे ते असू दे तुम्ही आणि उजेडात न पळा त्या अंधारात नव्हे तर कुठे धक्कन मारायचं पाणी एवढी एवढी दगड आहे ते असं तुम्ही उजेडात न पळा थोडं म्हणून कुत्री बी आहे सांगायचंय. सांगत्याला आहे थोडं कुत्री बी आहे सांभाळून पाहिजे शांतर गाजू नको नवरा मी गली त्याला कुत्र नव आता 2 लग्न करून सांगा लागलाय सगळं पळ त्याचा म्हणजे पवरा काळजी चला चला पुढं पळा ते कुत्रे असू दे तर वाघ असू दे आम्हाला त्याची भीतीने तर तुझी काळजी घे ए बाबा जा की कशाला हात वर करत बसला ते? इकडे जा तुम्ही हा, ये. हा, तिला काय सांगितलं इकडे नवं, इकडे असं- जातो मी कमरेत नाद घालून पुढे तोंडावर पडशील इकडे सफल आहे हे कुणाला बोलतीस माझ्या नवऱ्याला बोलतीस माझा पण नवरा नाही, तिचा नवरा नाही अगं बायकोची आणि मी कोण तुम्ही बायकोला तुझ्या कमरेत नाद घालतीस
तुझं कंबरनं मोडून ठेवीन होय. प्रेमाचा माझा नवरा आहे, मी प्रेमानं लगीन केलंय तुझ्यासारखं नाही दुसऱ्याचं घर मोडणारी मी मी घर मोडा घर शिरणारी. हे मला मागणी अगे, घर घालायला मी मोडे. जाई नव्हती पळू का नको मी त्याला बाहेर पडत पालवी नाही हा. तुम्ही बाहेर पडा मी जाणार नाही पळतो हा हा पळा पळा नवऱ्याला माझ्या वाईट बोललीस तर मीच त्याला वाईट माझा बोलणार पण नवरा आहे अरे म्हणजे तूच किती वाईट बोलणार होय? तिनं बोलायचं नाही काय मला राग येते मी प्रेमाला बोलते तर काय प्रेम हवे घर मोडणारी बाई ती आतापर्यंत किती जणांची घरं मोडलीत काय आता आधीच आहे माझं घर मोडायचं काय ते आगाऊ म्हणा पळतो हा चल हा. चल की मग तू पुढे चल तू म्हणू नका ग तर मी हे म्हणायच्या तू जिंकल तेव्हा सगळं ठरणार होय. हा काय बाय काय त्या टायमाला विषय काय घडला बघा